तुझ्यात जीव रंगला। आबांनी तुम्हाला विचारत तुम्हाला काय पाहिजे तर तुम्ही म्हणलात काय बी नको। तुमच्यामुळे आज घर तुटता तुटता वाचले बघा। आपलं घर वेगळं व्हावं असं मला कधीच वाटणार नाही। आम्हाला काय पाहिजे अजून? तुम्ही ऐसा, तुमच्या हातचं चांगलं जेवण आहे, अजून काय बी नका मला। स्पेशल जेवण खाऊ घालणार आहे बघा। हे असलं हे असलंच खायचं तर घरात कशाला? हॉटेलमध्ये जाऊन राहू की आम्ही समधी। मी केलंय जेवण। जी स्वतःच्या आधी घरच्यांचा विचार करती ती खरी थोरली सून। आता सांगा, खरी थोरली सून कोण? आणि चिठ्ठी कसली पाठवल्या रे? अरे येड्या, अरे हे जेवण अंजलीबाईंनीच पाठवले। अरे काय लिहिली ती वाच की चिठ्ठीत। सावकाश जेवा आणि भरपूर जेवा। ती एवढं चिठ्ठीत कशाला लिहायचं? फोन करून सांगायचं की। आता इथून पुढे मी तुम्हाला अशाच चिठ्ठ्या पाठवणार आहे। गृहपाठ समजा तुमचा। मी बी त्याचं उत्तर तुम्हाला चिठ्ठीतच देणार, म्हणजे माझं बी लिहून होईल ना। व जेवण गोड होतं तुमचा वाणी, पण कोल्हापुरी झणका नव्हता माझा वाणी। तुम्हाला माझं जेवण आवडत नाही का? अहो खरंच जेवण लय भारी होतं। मग ठीक आहे, पण एक सांगू काय? सांगा। ती मास्तरीनबाई पेक्षा मला अंजलीबाईंचं लय भाव वाटतं बघा। का? ते मास्तरीनबाई समजावून सांगतात आणि अंजलीबाई खडसावतात। म्हणजे खडूस आहे का मी? अरे बापरे, तुम्हाला बरं वाटत नाहीये का? नाही, बरं आहे की मी। मग कसं तरीच होतंय असं का म्हणत होतात? ते तुम्ही नव्हता म्हणून। म्हणजे मी नव्हते म्हणून तुम्ही आजारी पडलात? नाही हो, अहो तुम्ही नव्हता म्हणून करमत नव्हतं एवढंच। पण असं का? आता कसं सांगू तुम्हाला? तुम्ही पण ना एक नंबरच्या आडानी बघा। जाऊ द्या, तुम्ही जावा ना तुमचा अभ्यास करा, जावा। मी अडाणी आणि तुम्ही खूप हुशार आहात। मला सांगा, मी दिलेल्या अभ्यासाचं काय केलं? गृहपाठ? अहो तयार आहे की। पहिले तुम्ही डोळे बंद करा। आता परत डोळे बंद करू? अहो करा तर। ते आता तुम्ही 1 ते 10 पर्यंत मोजा आणि मग डोळे उघडा। हा मोजा। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 उघडू डोळे। अहो अहो उघडू डोळे। अहो अहो जेवण गोड होतं तुमचा वाणी, पण कोल्हापुरी झणका नव्हता माझा वाणी। ताई साहेब जरा इकडे करा की। अहो माझ्याकडे धरा की। बघू बघू। झालं। थांबा थांबा थांबा। मला तिची साडी बघायची। थांबा। ए चंदे, काय करणार आहेस ग साडी बघून? अहो थांबा की मग। चल स्वयंपाकाची तयारी कर, समजा सामान काढ। आज आम्ही असलं भारी जेवण बनवणार आहे का नाही? देवदेव करणारी माणसं बी जिभल्या चाटत बसली पाहिजेत बघ। पंचगंगेनं पूर पातळी ओलांडली, नदीचं पाणी पात्राबाहेर। वाह, पावसाने चांगला जोर धरलाय। धरणारच। तुम्ही शेतात पूजेच्या वेळी वरुण राजाची प्रार्थना केली होतीत ना, मग पाऊस चांगला पडणारच। आम्ही काही एवढे मोठे नाहीये। मोठ्या छोट्याचा प्रश्न नाहीये आबा।
आपण मनापासून काही चांगलं मागितलं ना की मिळतच. आता मनापासून वाटते चहा मिळावा. मी आणू का? नाही नाही राहू दे. तुम्ही बातम्या ऐका. हा तर पंचगंगेचं पाणी पात्राच्या बाहेर, ज्योतिबा आणि पन्हाळा रस्त्यावर पण पाणी. अरे बाप. प्रशासनाचा सावधानतेचा इशारा. मामांजी हा चा. जे मागितलं की ते मिळतंय. कशाचं मामांजी? नाही तुम्हाला नाही कळायचं ते. द्या चहा द्या. हो थोरल्या सुनबाई, तुम्ही का भाजी निवडायलाय? अहो घराची समधी जबाबदारी यांनी घेतली होती ना. नाही आबा, बसून बसून कंटाळा येतो ना, मग तेवढीच जरा मदत. नाही नाही यांना निवडू दे भाजी. मामांजी आम्ही म्हणत होतो जरा पूर बघायला जावं आज. अहो पाणी पात्राच्या बाहेर आलंय म्हणून. ते पुराचं नंतर बघा, आधी भाजी निवडायला घ्या. अहो कालच्या भाजीत देठ एवढे एवढे मोठे राहिले होते. जरा निवडायला शिका. जाऊ जाऊ बस. हो थोरल्या सुनबाई, अहो नीट शिकवा धाकट्या जावला. राहू द्या वहिनी, तुम्ही फक्त बघा, मी निवडते. अहो नाही नाही राहू दे शिकू दे त्यांना. अहो शिकल्याशिवाय थोरलेपणा येत नसतोय. बसा. येतोय समजा आम्हाला. तुम्ही पंचगंगेचा पूर बघितला नाही? नाही. आपण जाऊ एकदा. लाल पिवळं पाणी, हिरवगार शेत, वरून पाऊस, लय मस्त वाटते. बघू जाऊन एकदा. हो. श्रावणात की नाही सगळ्या पोरी झोका खेळायला जातात बघ. लई मज्जा येते. मला झोका खूप आवडतो. मग आज संध्याकाळी जाऊया? अगं नाही, आज जाऊबाईंनी मंगळागौरीची पूजा ठेवली आहे ना. तू कर तुझी मंगळागौर, मी मस्तपैकी आपला झोका खेळायला जाणार आहे. हे घ्या. हे बघ. जा लवकर. जा लवकर. झोका खेळायची इच्छा आहे, पूर्ण होईल का? तुम्ही म्हणला आणि नाही झालं असं कधी झालंय का? तुम्हाला झोका मिळणार? तुमची काय स्वप्न आहेत का? वय आहेत की. काय आहेत? मला आर्मीत भरती व्हायचंय. समजा लग्नानंतर मी आर्मीत जाऊ नको असं म्हणले तर? तसं तू कधीच म्हणणार नाहीस. मला सुखात ठेवणार का? 101%. समजा मला काय पाहिजे असेल तर ते मी तुमच्याकडे मागू शकते का? नाही, कारण ते मागाच्या आधीच तुला ते मिळालेलं असेल. खरं भावाला भेटायला जायचं की यांना भेटायला? याला बघायला जायचं. मग ते बघता बघता असं एकदम प्रपोज टाकला. प्रपोज टाकला? तुम्ही उचलला? मोठा मैदान आपला हाऊसिंग बोर्ड. तुम्ही राहायच्या तुमच्या समोर 5 नंबरच्या. माझ्या समोरच राहायचं? तुम्ही 5 नंबर राहतो ना पहिले. मला आता कळलं बाबा खिडकी का बंद करून ठेवायची. आज ही मैंने अज्जी और बाबा की बात सुनी फोन पर. कह रहे थे कि अम्मा जी के सर पर जो पोते का भूत चढ़ा है ना, उसे उतारने के लिए उनका मन झूठे व्रत में लगा दो. आजी और गौरी आपके साथ जो नाटक कर रहे हैं ना, उसके सूत्रधार बाबा है. अजून इकडेच आहेस तू? गेली नाहीस म्हणून? निर्मला आत्या आणि सगळ्यांनी मला जाऊ नाही दिलं. मग थांबच आता. अचानक का मला थांबवतीये? माझ्यासाठी थांबायला नाही सांगते म्हणून, ईशासाठी सांगते. आणि ईशाला ना फक्त सांभाळायचं, तिच्यावर मालकी हक्क दाखवायचा नाही, कळलं? आणि येस, ईशाच्या बाबतीत जे लागू होतं ते विक्रांतच्या बाबतीत सुद्धा लागू होतं.
मग श्रेयस काय ठरवायची लग्नाची तारीख? हळू हळू हळू. काय लग्न? याच शन्याचा. सावी सोबत एक खेळ खेळूया. सावी सोबत ओके. ऐका ना, खूप इंटरेस्टिंग आहे. तिला ना कुठलेही 2 अंक द्या आणि त्या 2 अंकासोबत वजाबाकी, बेरीज, गुणाकार, भागाकार काहीही करायला सांगा. ती असं असं करते, असं उत्तर देते. बट गाइस सिरियसली आय एम टेलिंग यू शी इज मॅड. ओके बाय द वे ती गोव्यामध्ये मॅथ्सच्या एक्झाम मध्ये पहिली आली.